छत्रपती संभाजीनगरमधील ठाकरे सेनेचे नवनिर्वाचित नगरसेवक मातोश्रीवर उद्धव ठाकरेंनी नव्या नगरसेवकांचं अभिनंदन करत दिल्या शुभेच्छा। रायगड जिल्ह्यामध्ये शिवसेनेला वेगळं ठेवण्याचा भाजप आणि राष्ट्रवादीचा डाव। शिवसेना आमदार महेंद्र दळवींचा मित्रपक्षांवर आरोप। तर कोणी कितीही ताकद लावली तरी जनाधार आमच्या बाजूने, दळवींचं वक्तव्य। शिवसेना नेते गजानन कीर्तीकर राज्यसभेसाठी इच्छुक। 2 दिवसात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेणार असल्याची माहिती। महायुतीचा फॉर्म्युला निश्चित नसताना इच्छुकांचं लॉबिंग सुरू। पालघरच्या शिरगाव समुद्र किनाऱ्यावर ग्लोबल कोकण महोत्सवात सरस प्रदर्शनाचं आयोजन। प्रदर्शनाला पालघरसह ठाणे आणि मुंबईतल्या नागरिकांचा मोठा प्रतिसाद। नंदुरबारमध्ये तोरणमाळमध्ये 3 दिवसीय पर्यटन महोत्सवाला सुरुवात। आदिवासी पारंपरिक कला संस्कृती आणि वस्तू घेण्यासाठी पर्यटकांची संख्या वाढवण्याकरता जिल्हा प्रशासनाचा प्रयत्न। महोत्सवामुळे विकासासोबतच रोजगारालाही मोठी चालना मिळणार। शिर्डीच्या साईबाबा मंदिर परिसरात गर्दीत मिसळून चोरी करणाऱ्या आंध्र प्रदेशच्या टोळीचा पर्दाफाश। दर अर्ध्या तासाला कपडे बदलून करायचे चोरी। परभणीमध्ये शक्तीपीठ महामार्गाला विरोध करणाऱ्या 7 शेतकऱ्यांविरोधात गुन्हा दाखल। जमीन मोजणीसाठी अधिकारी आले असता शेतकऱ्यांनी आक्रमक होत तीव्र विरोध केलेला। तहसीलदारांच्या फिर्यादीवरनं शेतकऱ्यांवर गुन्हा। अकोल्यामध्ये सोशल मीडियासाठी रील शूट करणाऱ्याचं कारण देत मोठी चोरी। मैत्रिणीच्या घरातील तब्बल 20 लाख रुपयांच्या सोन्याच्या दागिन्यांवर आणि रोख रकमेवर मारला डल्ला। पोलिसांनी 4घांना ठोकल्या बेड्या। दिल्लीमधील AI समिटमध्ये गोंधळ घातल्याप्रकरणी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना 5 दिवसांची पोलीस कोठडी। शुक्रवारी AI समिटच्या शेवटच्या दिवशी युवक काँग्रेस कार्यकर्त्यांनी घातला होता गोंधळ। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।